एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। उल्हासनगर शहरात अवैधरित्या लॉटरी चालवणाऱ्यांचा विरोध काँग्रेस सेवा दलचे अध्यक्ष शंकर आहुजा करत असल्याचा संशय लॉटरी चालकांना येत असताना याचाच राग मनात ठेवून शंकर आहुजा यांचे सुपुत्र अमित शंकर आहुजा यांना अंडरवर्ल्ड गँगने आंतरराष्ट्रीय कॉल केला असता तुझे वडील शंकर आहुजा यांना समजून सांग, आमच्या रस्त्यामध्ये येऊ नको, अन्यथा राकेश शेट्टी यांचा ज्या प्रकारे गेम केला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल अशी जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे। या प्रकरणी अमित शंकर आहुजा यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। मी शंकर नंदलाल आहुजा, उल्हासनगर काँग्रेस सेवा दल अध्यक्ष। 22 तारीखला माझ्या मुलाला इंटरनॅशनल कॉल आला होता की मी राकेश शेट्टीचा मर्डर केला आहे, तुझा बापाला समजव नाही तर आम्ही त्याला उडवून टाकू। पोरांनी नाव विचारलं, त्याला नाव सांगायला तो तयार नाही। तो म्हणतो मी राज पॅलेसच्या बाजूला राहत होतो, तुझा बाप मला ओळखतो, जसं राकेश शेट्टीला ओळख तसं तुझं बापाला आम्ही उडून टाकू। त्याच्यानंतर मी संध्याकाळी आलो, पोराला घेऊन शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये NC दाखल केली। पोलिसांनी मला एकच उत्तर दिलं की इंटरनॅशनल कॉल आहे, आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही बोलताय म्हणून आम्ही NC लिहितोय। त्याच्यानंतर मी 24 तारीखला DCP कमिशनर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन सगळीकडे अर्ज दिला की असं असं मला कॉल आला होता। त्याच दिवशी 24 तारीखला ज्या दिवशी अर्ज दिला त्या दिवशी 12:40 त्या माणसाला परत मला फोन आला। तुम्ही फोन उचलला, मी बोललो बाबा तू कशाला माझ्या पोराला फोन केला, बरं तू फोन नाही उचलला, तुम्हाला ओळखतो, मी राज पॅलेसच्या बाजूला राहायचा आणि तुझ्या दुकानाचा बाहेर फ्रूट विकायचा, मी राकेश शेट्टीचा मर्डर केला आहे, मी सुरेश जाधवला ओळखतो, पप्पू सेठला ओळखतो, मी कोणाकडून एक्सेशन घेत नाही। तो उद्देश काय ना म्हणतो तू काय, त्याचं असं म्हणणं आहे की मी इन्व्हेस्ट केले हे पैसे, तू त्याच्यामध्ये येऊ नको नाही तर तुझा खून करून टाकेल। ते नाही मला सांगितलं त्यांनी की कुठे इन्व्हेस्ट केले का काय केले, तू माझ्या याच्यात येऊ नको। तर मी बोललो की ठीक आहे, माझी पण वय 60 वर्ष झाली आहे। तो बोले मी 45 आहे, मी तुझ्या दुकानाचा बाहेर हे विकायचा। मला तू सुरेश जाधवला विचार, पप्पू सेठला विचार, मी पण कोणाकडून हप्ते वगैरे घेत नाही, माझे स्वतःचे दुकान आहे, धंदा स्वतःचा, भाडा मला येतो। पण त्यांनी फोन केल्यावर माझ्या घरचे लोक घाबरले। पोरगा माझा CA आहे, 2 वर्षाचा नातू आहे, माझ्या घरचं पुरा ते घाबरून गेले। मला फोन केला तर चाललं असतं ना, झालं आहे 60 वय माझा, मी केलेली आहे। पण पोलिसाचं एकच म्हणणं आहे, आता गुरुवारी फोन आल्यानंतर मी परत किती वेळा जाऊ पोलीस स्टेशनला, ते म्हणतात इंटरनॅशनल कॉलचं आम्ही काय करू शकत नाही। तर मी कोणाकडे जाऊ आणि कोणाला विचारून जाऊ? FIR ने NC घेतली पोराची आणि मी अर्ज केला शिवाजीनगर, कारण पोरगा स्वामी शांतीप्रकाशमध्ये कांसाईमध्ये राहतो आणि मी राहिला मराठा सेक्शनला। माझी मागणी अशीच आहे की कोणीतरी इंटरनॅशनल गँगचा मला गोळ्या घालून, ज्याचा राकेश शेट्टीचा त्यांनी तो सांगतोय मर्डर केला, तर माझा कोणी मर्डर करायला नको, कारण पोरगा आहे, सून आहे, बायको आहे, नातू आहे। आता मी किती वेळा पोलीस स्टेशनला जाऊ आणि किती अर्ज करू? काय रेकॉर्डिंग वगैरे आहे का कॉलची? मी रेकॉर्डिंगचं बटन दाबला होतं पण रेकॉर्डिंग झाली नाही, कारण ते इंटरनॅशनल कॉल आहे। हो, मी आमचं जे उल्हासनगरचे अध्यक्ष आहे रोहित सालवे त्यांच्याकडे गेलो तर ते बोलले मला लेटर पॅड दिला, कवरिंग लेटर दे आणि तुला कुठे जायचं आहे, ACP DCP कुठे पण द्यायचं तर आम्ही येऊ बरोबर। यापुढे समजा मला काय वरून काहीतरी गोळीबार झाली का
माझा राकेश शेट्टीसारखा मर्डर झाला तर माझ्या याच्यात पोलीस आणि प्रशासन जबाबदार राहील. SS न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. SS न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर.